मंडळी, मी तुमची लाडकी वेदेशी म्हणजे महाराष्ट्राची एंजल तुमच्यासाठी घेऊन एक नवीन ब्लॉग. आता मी चालले एक कंपनीमध्ये मोटिव्ह स्पीकर म्हणून. तुम्ही बघू शकता तर मी बोटीत बसलोय. आता इथनं मी जाईन मुंबईला आणि मग तिथनं त्या कंपनीमध्ये जाईल. चला, इथं आता तुम्ही बघू शकता आमच्या इथलं JNPT पोर्ट आहे. हा तीन शिप आहे तिकडे. इथे एक आहे आणि इथे 2 आहेत आणि हा आहे एलिफंटा माउंटेन. तुम्ही इथे पाहू शकता स्पीड बोट चाललाय. भाऊच्या डबक्याला पोहोचू. बघू शकता किती बोटी लागलेल्या तिथे. थोड्या वेळात आम्ही भाऊच्या धक्क्याला पोहोचू. हा बघू शकता तुम्ही भाऊचा धक्का. जवानला पण दाखवता सध्या बोटीत आहोत तो बघा. आता आम्ही इथे पोहोचू. चला, आता तुम्ही बघू शकता मी भाऊच्या धक्क्याला पोहोचलेली आहे. आता चला आपण त्या प्लेसवर जाऊया. हा बघू शकता भाऊचा धक्का. इथे खाण्याची सगळी व्यवस्था आहे आतमध्ये आणि तिथे तिकीट काउंटर. तर चला आता आपण बघूया. बघू शकता इथे तिकीट काउंटर आहे. आता मी तयारी करून चाललाय. मी कशी दिसते तर नक्की कमेंट करून सांगा. मेरा नाम वेदेश्री विनायक तरस्कर है और आज शिव जयंती है. तिथि के हिसाब से तो मैं बोलना चाहती हूँ. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपति गज अश्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टविधान जागृत अष्टप्रधान देशित न्यायालंकार मंडित राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रार्थ शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर महाराधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. ग्रेड में पढ़ती हूँ और मैंने अपनी जर्नी जब मैं 3 साल की थी तब मैं स्टार्ट की. जब मैंने पहले पानी ऐसे ही घर में बाथरूम में जाती थी तो तब से ही मुझे पानी से लगाव होने लगा. फिर मेरे पापा ने सोचा कि क्यों ना इसको स्विमिंग क्लासेस लगाया जाए. तो फिर मैं अपने पापा के साथ वो ज्वाइन करने चली गई. तब उन्होंने कहा कि मैं बहुत ही छोटी हूँ स्विमिंग क्लास ज्वाइन करने के लिए. अगर मेरे पास साथ कोई होगा बड़ा तो मैं कर सकती हूँ. तो मेरी मम्मी ने सीखा और फिर मुझे सिखाने लगी. और जब मैं 4 साल की हुई तब मेरे कोच ने सिखाना चालू किया और फिर तभी से मेरी स्विमिंग जर्नी स्टार्ट हुई. उसके बाद वैसे ही मैं 2 महीने बाद एक कंपटीशन हुई. उसमें मैंने पार्टिसिपेट किया पर उसमें मुझे कुछ मेडल नहीं मिला. पर वो मेरा एक बिग स्टेप का मेरे ड्रीम के तरफ.
उसके बाद 2019 में मैंने मेरा पहला सिल्वर मेडल जीता पेड़ में। 2022 में उड़न में जो कॉम्पिटिशन हुई उसमें मैंने मेरा पहला गोल्ड मेडल जीता। 2021 में मैंने दो गोल्ड मेडल जीते, एक फ्री स्टाइल और एक बेस्ट स्ट्रोक में। वैसे 2022 में मैंने 2 गोल्ड मेडल जीते। ये इवेंट की कुछ झलक है वो प्ले कर रहे हैं, देख सकते हैं। ये मैं अपने घर से निकल रही हूँ। ये हमारी इधर की मोरा जेटी है। अब मेरी मुझे ब्लेसिंग्स दे रही है। ये वैसलीन लगाया जा रहा है क्योंकि जो समुद्र का जो बैक्टीरिया है वो ज़्यादा इफेक्ट ना करे मेरे को। मेरे जो कोच है वो मुझे बता रहे थे कैसे जाना है। मेरा ड्रीम है कि मैं इंडिया के लिए ओलंपिक में गोल्ड मेडल लाऊं और मैं फर्स्ट स्विमर बनूं कि इंडिया के लिए गोल्ड मेडल लाई। वेदेश्री महाराष्ट्र की एंजल, उसमें मैंने फुल स्वतः पण गेला ना सोडत आहे, बघू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे अटल सेतू आहे, बघा। आता तुम्ही बघू शकता जेएनपीटी पोर्ट आहे, इथेच आहे एलिफंटा म्हणजेच घाडापुरी। नेव्ही जेटी इथे तुम्ही बघू शकता आहे टाउनशिपचा पोर्ट आणि इथेच आहे एलिफंटा म्हणजेच घाडापुरी आणि तिथेच रबर पाटी आहे, अटल सेतू, टाउनशिपची जेटी आहे। 3 बोटी आहेत तुम्ही बघू शकता, 3 का जास्त पण आहेत पाटी, हे पाटी आहेत, पाटी आहेत इथे, पहिली दुसरी आणि पाटी पण आहेत। आता मी मोरा जेटीला पोहोचलेली आहे फायनली। आता फायनली मी घरी पोहोचलेलो आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।